वय 23 आणि काका एवढे मोठी नाहीत म्हणजे एवढ्या वर्षाचा माणूस म्हणजे आपल्यापेक्षा मोठा कोणतरी भेटल्यावर त्यांच्याकडनं तो एक्सपिरियन्स आपल्याला कळतो ना, ते खरंच खूप मस्त आहे. आणि बाहेरून बघा एकदा हे पूर्ण कोल्हापूरमध्ये माझ्या बरोबर तुमचंही स्वागत आहे. आता कोल्हापूर एक्सप्लोर करूया. गुड मॉर्निंग सर्वांना. आज 7 डिसेंबर 2023 मी आहे आज तारकर्ली मालवणमध्ये. तुम्ही बघताय कोकण रोड ट्रिपचा अजून एक नवीन एपिसोड. तर आता जवळपास तसा बघितलं तर आपली कोकण रोड ट्रिप पूर्ण संपलेलीच आहे, कारण गोव्यापर्यंत आपला सफर होता. इकडे जे PM आले होते त्याच्यामुळे आपण इथे नंतर आलो. आता मालवण पण सगळं फिरून झालंय, तुम्हालाही दाखवलं. पण आता एक तुम्हाला बोलतो डेस्टिनेशन आपण ठेवलंय, त्यात आपण चाललोय कोल्हापूरला. आपली ताई पण आहे तिथे, त्याच्यामुळे आता जवळपास 153 किलोमीटर आहे समथिंग काहीतरी इथून. तर आता इथून आपल्याला 2 ते 2.5 तास लागतील पोहोचायला, त्याच्यावर जास्त पण लागू शकतो टायमिंग. तर कसा विषय आहे, तर आता इथून तिकडे जातोय. आजच्या दिवसभरात जेवढं काही कव्हर होईल तेवढं तिकडचं बघतोय. महालक्ष्मीचं मंदिर आलं, शाहू महाराजांचा वाडा आला, त्या सगळ्या गोष्टी आल्या, त्या सगळं जेवढं कव्हर होईल तेवढं कव्हर करतोय. आणि मग उद्या सकाळी आपण तिथून घरी निघणार आहोत. कारण जवळपास आता असं बघितलं तर आता आजचा हा इथूनचा कोल्हापूरचा व्हिडिओ पूर्ण काय होईल तो, आणि त्याच्यानंतर कोल्हापूरचा वेगळा केला तर नाही तर ह्या व्हिडिओमध्येच तो व्हिडिओ अटॅच होईल आणि आपला उद्याचा घरी पोहोचण्याचा व्हिडिओ. आणि हा सगळे हे व्हिडिओ पडल्यानंतर शेवटचा आपला जो पूर्ण विषय येतो मेन तो बजेट, की एवढ्या पूर्ण ट्रिपमध्ये आपल्याला बजेट किती लागला. कारण बजेटवर सगळं अवलंबून असतं, कारण प्रत्येकाला जायचं आहे, प्रत्येकाच्या पॉकेटला सगळ्या गोष्टी परवडल्या पाहिजेत. गाडीचं फ्युअल आलं, नंतर हॉटेल्सचे चार्जेस आले, बाकीचं खाणंपिणं आलं आपलं. या सगळ्या गोष्टींचा डिटेलिंगमध्ये व्हिडिओ आहे ना, तो सगळा आपली ही पूर्ण सिरीज संपली की त्याच्यानंतर मी तो व्हिडिओ करणार आहे. त्याच्यामुळे तो पण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्ही असं रूट आपला कव्हर करताय जसं आपण आलोय ज्या रूटने, आणि सगळं स्टे वगैरे करून तुम्हाला किती खर्च लागतो ते तुम्हाला कळेल. तर चला आता जास्त वेळ घेत नाही, आता इथून सगळं गाडीवर बॅग वगैरे लोड केलेले आहेत, ते इथून डायरेक्ट आपण गाडीवरच जाऊया. बाकी तिथून तुम्हाला सगळा रूट समजवतात इथून पुढे काय काय बघत चाललोय ते. गुड मॉर्निंग मालवणकर, आणि तुम्हाला पण गुड मॉर्निंग जे आपले व्हिडिओ बघत आहेत सध्या. तर आता कसं आहे, आता इथून निघालोय 8:06. सकाळी उठलो 5ला, बोललो जाऊया लवकर, 6 वाजता निघूया इथून. 6 करताना आमचं रोजचं टायमिंग आहे बरोबर 8 वाजतात, कारण 7ला उठून आम्हाला 8 वाजतात. मग 6ला उठून काय झालं निघणार आम्ही, पण आमचा असा एखादा घन विषय निघाला, त्या विषयावर एवढं बोलत बसलो का तास कुठे निघून गेला समजलं पण नाही. त्याच्यामुळे रोजचाच टाईम आला, पण असं काय हरकत नाही. तर इथून काय करतोय, तर इथून तारकर्लीपासून अंगणेवाडीला चाललोय. अंगणेवाडीला जे आपलं देवीचं देऊळ आहे ते बघतोय. आम्ही मागच्या वेळी पण आता आपल्या आलो होतो गावाच्या ट्रिप सोबत, त्यावेळेला पण ते बघितलं, पण दादांनी नव्हतं बघितलं. चल म्हणलं मस्त देऊळ आहे, आपण परत एकदा आपलं दर्शन होईल, त्याचं पण दर्शन होईल, म्हणलं जाऊया आपण. तर मग आता चाललोय अंगणेवाडीला, दर्शन घेतोय. इथून 19 किलोमीटर आहे, आणि मग तिथून डायरेक्ट गाडी कोल्हापूरच्या दिशेने वाटचाल चालू करू आपण. बाकी आपल्याला आता काही घ्यायचं पण नाही, बॅग पण फुल पॅक आहेत, कारण बॅगेत कुठलाच काय जागा नाही, म्हणजे वस्तू अजून घेऊ दे किंवा हे करू दे नाही. फक्त आता पप्पा बोललेत की तिथे बाप्पाला महालक्ष्मीचा फोटो हवेत, म्हणजे सर्व देव देवी असे ते मी ठरलेला फोटो असतो तो हवाय, आणि काय कापूस पाहिजे. म्हणजे ठीक आहे, त्या 2 गोष्टी राहतील, पण ते छोट्याशाच गोष्टी आहेत. बाकीचं बोललो काय राहणार नाही, कारण काय जागाच नाही. ऑलरेडी सगळं खायला वगैरे घेतलंय, त्याच्यामध्ये पूर्ण बॅग एवढी पॅक आहे ना की विचारू नका. त्याच्यामध्ये देवीचं दर्शन घेतो आणि मग कोल्हापूरच्या दिशेने वाटचाल. नाश्ता वगैरे केला नाही, कॉफी पिली फक्त, त्याच्यामुळे कॉफी झालेली आहे. आता नाश्त्याला आता मध्ये कुठेतरी थांबू, कारण कसं आहे 153 किलोमीटर समथिंग अंतर आहे. थोडीशी गाडी खेचू, एकदा हायवेच्या आधी थांबू, एकदा हायवेला लागलो की मग थांबता येणार नाही. तर आता बघूया, म्हणजे आता मला पण नक्की माहिती नाही हायवेनीच रूट आहे की आतून चाललोय ते, पण हायवे भेटेल बहुतेक. तो अंगणेवाडीला आता लेप मारलाय आणि आता आली अंगणेवाडी आपली. देवीचं दर्शन घेऊया मस्त सकाळ सकाळी, आणि पुढल्या प्रवासाला आपली सुरुवात होणार आहे देवीच्या दर्शनाने. हे रस्ते मस्त आहेत, फक्त भीती तेच मी बोलतो सारखं की रस्ते एकदम छान आहेत, मधले पॅच फक्त खराब येतात. फक्त जे कसं आहे पूर्ण घाटातले रस्ते आहेत ना, त्याच्यामुळे जे टर्न्स येतात ना त्याच्यावर मी तर गाडी एकदम स्लो करतो. कारण का कॉर्नरिंग करायला आपण जाणार आणि नाही जमलं तर ते आपल्या अंगाशी येणार, ते त्याच्या म्हणतात मी पडत नाही. आपण आपल्या हिशोबाने गाडी चालवतो, ज्याला जशी जमतो तसा प्रत्येकजण गाडी चालवतो. ज्याला कॉर्नरिंग प्रॉपर जमते तो कॉर्नरिंग करतो, आपली प्रॉपर नाही होत आपण आपल्या हिशोबाने चालू. कारण काय होतंय, समोरची गाडी अक्षरशः दिसत नाही, थोडं जरी टर्न चुकला ना तरी सगळं गडबड होऊन जाणार. त्याच्यामुळे आपण आपल्या हिशोबाने जातो, पण अंदाज येत नाही. असं कधी कधी असं वाटतं रस्ता सरळ आहे पण पटकन रस्त्याला टर्न असतो, कळत नाही. त्याच्यामुळे आरामात गेलेलं कधी पण चांगलं ना. 1 तास उशीर झाला तरी चालेल, काय फरक पडत नाही समोर डेस्टिनेशनला.
आरामात करू आपण, पण ते घाई करून सगळ्या गोष्टी गडबड करण्यापेक्षा हे चांगलं आहे ना. तिथून गेलो असं, तिथे समोर गेलो असं गाडी लावायला तर मग एंट्रीला पाठीमागे हा बा रोडने तिथं गाडी लावा गेलो असं डायरेक्ट. टन 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 आलो आपण बरोबर, फक्त ते पुढल्या रोडने टाकताना बोललो म्हणजे समोर गाडी लावायला जाऊ. नको उडू. कोकणात आहे ना, इकडे फिरायला खूप मजा येते, खूप म्हणजे खूप मजा येते. आणि खरं आहे ना, मला कधीपासून चाललेलं असतं माझं, मला गणपती द्यायचंय. पण काय होतं, कारण गणपती ह्यांच्याकडली जी बघण्याची मजा आहे ना सगळ्या गोष्टी, कारण ह्यांचे कसं भावकीत गणपती असतात, सगळ्यात म्हणून एक गणपती असतो, त्यामुळे फुल धमाल असते रात्रीची, सगळे आरतीला वगैरे भजनं वगैरे हे ते. पण आपल्याकडे पण नेमके 10 दिवस गणपती असतात आणि त्याच्यामुळे मग तो काही यायला मुहूर्त लागत नाही, असं होतं. आता कसं एकदम गेटच्या समोर गाडी उभी राहिला, तर पटकन दर्शन घेऊया. बाईक पार्क केलं तिथे आपल्या समोर. इकडे आपलं देऊळ आहे आणि आता पोहोचलोय आपण, तर आतमध्ये जातोय, दर्शन घेतोय. कारण काय होतं, आतमध्ये आहे ना व्हिडिओला फोटो सर्व बंदी आहे, तुम्हाला मी बोललो. तर बाहेरून दाखवतो तुम्हाला देऊळ, आधीच्या ब्लॉगमध्ये पण आहे आपल्या. तर मस्त सकाळी 8:30 वाजता झालं, त्याच्यामुळे कोण गर्दी नाही, काहीच नाही. आणि बाहेरून बघा एकदा, हे पूर्ण असं देऊळ आहे. हा सगळा परिसर, इथे चप्पल काढण्यासाठी हा बघा, असा पूर्ण परिसर आहे. आता पटकन जातोय आतमध्ये, दर्शन घेतोय आणि लगेच आपण आपल्या पुढल्या प्रवासासाठी निघणार आहोत कोल्हापूरसाठी. त्याच्यामुळे नंतर कुठेच आपला ब्रेक होणार नाहीये. आता इथून निघालोय, फक्त कसं होतंय, इथे डोंगर एरिया आहे ना, त्याच्यामुळे इथे नेटवर्क काहीच नाही. आता त्या काकींना विचारलं, तिथे त्या असत ना दुकानात त्यांना, की इथं जायचं कसं. इथून वरती जा, कणकवलीपर्यंत तुम्ही जार बोलते आणि परत या सरळ रोडला भेटत, आणि तिथून पुढे चेकपोस्टने पुढे आलं, तर पुढे गेलो की नेटवर्क आलं की रूट समजेल, काय प्रश्न येणार नाही. पण नेटवर्क नाही तोपर्यंत गडबड होतंय, पण सगळं मॅपवर काम आहे आपलं. आता आहे ना कणकवलीमध्ये पोहोचलोय आणि आता समोर आपला हायवे आहे. लेफ्ट मारला की डायरेक्ट आपण हायवेला लागणार. आता काय झालंय, जवळपास 25 किलोमीटर आलो आपण पूर्ण टोटल. त्याच्यामुळे नाश्ता केला, 45 किलोमीटर तेच बोललो, 25 किलोमीटर आलो टोटल. नाश्ता केला नव्हता सकाळी, आपला आंगणेवाडीला गेलो, देवीचं दर्शन घेतलं. आता इथे थांबलोय कणकवलीला, समोरच थांबलो इथे. नाश्ता करतोय, नाश्ता करून डायरेक्ट लेफ्ट मारला हायवे चढलो. पटापट जाता येईल, कारण ते काका सांगता इथे 2 रस्ते आहेत. एक बोलते लडाखचा फील घ्यायचा असेल तर तो पण एक रस्ता आहे, आणि हा पण एक रोड आहे, पण आता तिकडे जात नाही आहे कारण आपला हायवे जाऊया, त्याच्यामुळे पटापट जाईल. आता जवळपास 110 किलोमीटर काहीतरी समथिंग अंतर आहे बाकी. हा बघा इथे आहोत, हा ब्रिज आहे, लेफ्ट म्हणून ब्रिज चढायचा आहे. एक गाडी इकडे, एक आपली इकडे, आणि हा टोटल आता आहे. त्याच्यामुळे पटकन नाश्ता करतोय आणि मग निघतोय. मग डायरेक्ट थांबायला कोल्हापूरला पोहोचेल, जास्त थांबणार नाही माझा. थांबलो काकले टी हाऊसला. तर काका त्याचे ओनर आहेत, तर ते म्हणजे आम्हाला बघितल्यावर आहे ना, ते स्वतःहून आले इकडे की बाबा आपल्यातला कोणतरी आहे. म्हणजे कसं, जसे आपण रायडर आहोत त्याप्रमाणे काका पण ट्रॅव्हलर आहेत. ते पण लता एकदा करून आलेले आहेत, मोठे मोठे राईड त्याही मारलेले आहेत. खरंच त्याला खूप मस्त वाटतं तुम्हाला भेटून, आणि त्यांचा पण ते एक्सपिरियन्स शेअर केला. म्हणजे आपण कितीतरी लहान होतो, माझं वय 23 आणि काका एवढे मोठी नाहीत. म्हणजे एवढ्या वर्षाचा माणूस, म्हणजे आपल्यापेक्षा मोठा कोणतरी भेटल्यावर त्यांच्याकडनं तो एक्सपिरियन्स आपल्याला कळतो ना, ते खरंच खूप मस्त आहे आणि छान वाटलं खरंच. म्हणजे कोणतरी आपल्या गोष्टीला दाद देत आहे. म्हणजे कसं होतं, प्रत्येकाच्या फील्ड मध्ये असलं ना की त्याला ते आवड आहे, ते स्वतःहून आले, त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करा. खरंच खूप मस्त वाटलं. आणि मस्त होता. कधी तुम्ही येताय कणकवलीला तर ब्रिजच्या खालीच आहे हे काकडे टी हाऊस, तुम्ही या इथे नक्की व्हिजिट करा. चला, थँक्यू सो मच. हो, तुला आता हे बघा, समोर आपला हा कणकवलीचा इथला ब्रिज आहे. तर इथून आपलं लेफ्ट मारलो की आपण चाललो, आणि हे इथे लेफ्ट साईडला आपलं काकडे टी हाऊस होतं. चलो लेफ्ट मारून
इकडे राईट साईडला गोवा आणि तोच रूट इकडे. चलो आता कोल्हापूर राहिलेला आहे. तर इथून 110 किलोमीटर, 45 किलोमीटर जवळपास आपण आलो टोटल. नाश्ता केलाय. ओके, 10चा वाजले, 11, 12. आता हायवे आहे तर पटापट जायला होईल, कारण आतल्या रूटने कसं होतं, घाटाचा रस्ता आहे ना पूर्ण, त्याच्यामुळे आरामात चालवायला लागते गाडी, पटापट चालवता येत नाही. तर हायवेला बोलतो आपण पटापट जाऊया अजून. आणि ते काका भेटले, मस्त वाटलं एकदम. म्हणजे शेवटी कसं होतं ना, जो ज्या फील्ड मधला आहे त्याला त्याची कदर असते आणि त्यांना कळतं पण की समोरच्या माणसाचं नक्की काय आहे मनात. कारण ते स्वतःहून आले. मला पण इतकं बरं वाटलं की कोणतरी आपल्याशी एवढं गप्पा मारतंय, छान वाटलं. आणि त्याही त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला. आज ते 49 इयर्स आहेत, आपण आहोत 23 इयर्सचे. म्हणजे शेवटी किती फरक आहे बघा ना आपल्या एज डिफरन्समध्ये. आज त्याही त्यांचं सांगितलं, लडाखला गेलो होतो मी, माझी वाईफ, आम्ही सर्वजण. ते दोघं जण, त्यांची बुलेट आहे, खास बोलते ट्रॅव्हलिंगसाठी घेतली बुलेट लडाखला जाण्यासाठी. लडाख केले बोलते, मोठे मोठे राईड्स बरेचशा मारल्यात. फक्त ते युट्यूबला व्हिडिओ नाही करत, पण ट्रॅव्हलर आहेत ते. असं छान वाटतं हे असं कोणतरी भेटलं की आपल्याला. खूप भारी वाटलं, एकदम मस्त एक्सपिरियन्स. नाश्ता पण मस्त होता. हे बघ कस्टमाइज सगळं. म्हणजे तुम्ही कधी आलात कणकवलीला तर त्यांच्याकडलं चहा, समोसे, वडे, मिसळचा आस्वाद घ्या. कणकवली ब्रिजच्या खालीच आहे. कोल्हापूर इथून राहिलेला आहे 112 किलोमीटर. 10 नाही, 2 किलोमीटर जास्त आहेत. देवगडला आपल्याला जायचं, आलो आपण सगळं करून. 52 किलोमीटर. रत्नागिरी 125, मुंबई 421 आणि कोल्हापूर आपला 112. सावधानगीपूर्वक वाहन चालवणे के लिए धन्यवाद. चलो अभी हायवे. चलो या ब्रिज खालून राईट मारायचं आपल्याला आता, आणि मग कोल्हापूर स्टेशन. तरी अजून मॅपवर 2 तास आणि समथिंग वरती अंतर दाखवत आहे. असा हायवे टू हायवे भेटला ना मग पटापट जाता येतं. पण ते असं खालून जायला लागलं ना, म्हणजे गावागावातून, की स्पीड पूर्ण तुटतो. कारण काय होतं, गावात माणसं इकडे तिकडे येत असतात आणि रस्ता पण घाटत असतो, त्याच्यामुळे आरामात जायला लागतं. हा, इथून दाखवले कोल्हापूर सरळ, दाजीपूर, कोंडा घाट. आणि दुसरं कसं होतं माहितीये का, की आता आहे ना, मगाशी कॅमेरा नेमका चालू नव्हता, एक रायडर गेला, दुसरा पण रायडर समोरून आला. आम्ही एकमेकांना क्रॉस होतो. क्रॉस होताना मी फक्त त्याला लाईट त्यांनी हात केला आणि फक्त म्हणाले की तो पण, त्यांनी पण समोरून रिस्पॉन्स दिला. म्हणजे हे इंटरॅक्शन असतं की समोरच्याला पण कळतं, प्रॉपर रायडर ट्रॅव्हलर जे असतात हे इंटरॅक्शन होतं. आणि ते खूप छान वाटतं असं, म्हणजे की कोणतरी कसं आपल्याला भेटतंय, बोलतंय आपल्याशी, या सगळ्या गोष्टी. आता बघा त्याची समोरची पण तसं होतं का, आधीच्या ह्याच्यामध्ये जेव्हा जेटीवर होतो त्यावेळेला तो पुण्याचा बोलता, तो भेटला, त्याची पण ओळख ना काय नाही, त्याने पण विचारपूस केली, सगळ्या गोष्टी. आता पण सेम तसंच झालं. म्हणजे हे सगळं असं अनुभवता येतं. हा जो फील आहे, हे सगळं बॉन्डिंग इंटरॅक्शन आहे. नवीन नवीन माणसं भेटणं, नवीन. आता कसं आहे, मालवणमध्ये ह्या आधी येऊन गेलो, पण त्यावेळेला एवढं ओळखीचं कोण नव्हतं. पण आता मालवण पट्टा जेवढा आपण कव्हर केला, एवढं सगळं बरेचसे लोक कॉन्टॅक्ट मध्ये भेटले. आता पुन्हा कधी जर ह्या रूटला आलो तर आपल्याला टेन्शन येणार नाही की बाबा मला जाऊन इथे हे बघायचंय, ते बघायचंय, सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कुठे काय आहे, ते रिसॉर्ट कुठे आहे, किंवा खाण्याची सोय कुठे आहे, सगळ्याच गोष्टी. म्हणजे हे सगळं बॉन्डिंग असतं आणि हे आपण बनवायला लागतं. आणि माणसं तशी असतील, ते बोलतात ना की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पाहिजे तर आपण जगाच्या पाठीवर कुठेही राहू शकतो, अशी गोष्ट आहे. म्हणजे कसं, माणसं जोडायची सर्वांची, आपली मेन जीप जी आहे ती चांगली पाहिजे. बोलणं आपलं बोलणं एकदम हारीतुरीचं असेल तर आपल्याला कोण विचारणार नाही, समोरचा आपल्याला भाव देणार. त्याच्यामुळे बोलणं नेहमी माणसाचं चांगलंच पाहिजे. इकडे पूर्ण गावाचा व्ह्यू आला, पूर्ण गाव आहे. म्हणजे आम्ही घाट उतरलो आणि घाट उतरणं परत लेफ्ट साईड, आता गावाचं नाव विसरलो मी, काहीतरी वाचलं होतं. तर पूर्ण आहे ना, हे बघ गावातून आणतोय म्हणजे मॅप. आय थिंक जवळपास 86 किलोमीटर काहीतरी अजून आहे कोल्हापूर. मॅप मी बोललो ना, मला मॅप नेतो बरोबर, पण मॅप अशा ठिकाणी नेतो काय पूर्ण गावातून. आपलं मला वाटतंय फक्त जेव्हा तिथून आय थिंक कुठलं गाव होतं नेमकं आठवत नाही, जेव्हा गोव्याला गेलो तेव्हा जे बाहेर निघालो तिथून मधून, त्यावेळेला फक्त तो हायवे आपल्याला भेटला प्रॉपर.
त्याच्यानंतर आता हा थोडासाच भेटला, परत आतमध्ये आलो ते असा घाट करत करत निपाणी पकडून निपाणी इथून डायरेक्ट आपल्या गावागावातूनच आलोय. आता पूर्ण रूट बघा, दोन्ही साईडला झाडामधून रस्ता, पूर्ण जंगल रूट आहे. आपण सेम ह्यावेळचे रस्ते सगळे आपल्याला ऍडव्हेंचर रस्ते आहेत, असा प्लेन रोडच नाही कुठे. पण आपला रूटच तसा आपण पकडला होता, त्याच्यामुळे सगळे रस्ते पण आतमध्ये घे गाडी, सगळे रस्ते पण तसेच भेटले आपल्याला. जो आपला पॉइंट स्टार्ट झालाय त्याच्यापासूनचे असे रस्ते आपले ते आतापर्यंतचे. डॉगी बघा, कुत्र्याची बोलतो ना, कुत्र्याची टीम सर्वकडे, कुठे ना असं नाही. पण मजा याची येते की हा गावातला जो फील आहे ना सगळा, असा कधी येऊन अनुभवता येणार नाही. जो मॅपच्या माध्यमातून इकडून आलोय तो फील घेता येतोय बाईकवर. कारमध्ये हा फील नाही आहे. तुम्ही कारमध्ये किती फिरा, किती अंतर कव्हर करा, पण तो फील नाही आहे तुम्हाला, तो बाईकवर आहे. एवढं इथे मस्त वाटतंय ना की पूर्ण क्लायमेटच चेंज झालं अक्षरशः. येईपर्यंत मग हीट लागत होती ना, आता थंड थंड लागायला लागलं. एवढं थंड वाटतोय. म्हणजे कोल्हापूर साईडला थंडी असावी असं मला वाटतंय आता ह्याच्यावरून. कारण आता बघा 10-25 म्हणजे जवळपास 11:15 झालेत. मगाशी इथून आतमध्ये येईपर्यंत हीट होती ना, अक्षरशः गावात आतमध्ये आल्यावर थंड थंड लागायला लागले पूर्ण. आता बघा दोन्ही साईडला ऊसाचे मळे, ऊस आहे काय, हा इकडे ऊस आहे लेफ्ट साईडला, ऊसच आहे. ज्वारी नाही, ऊसच आहे, ज्वारी कुठं आहे. तर आता खरं वाटतंय की बाबा कोल्हापूरला आलोय म्हणून. बघा म्हणजे हा जो रूट होता ना, जे निपाणीवरून आपण नंतर मारला लेफ्ट, तो जो आलो इथपर्यंत पूर्ण गावातला रूट आहे. आता बहुतेक हायवे भेटावा, समथिंग 50-55 किलोमीटर आता बाकी आहे आपलं. बघूया काय बोरिंग स्माइल दिले, एक नंबर. कुठची माणसं खूप चांगली आहेत हो, सगळे प्रेमळ. म्हणजे आतापर्यंत जेवढी माणसं भेटली तेवढी सगळी मस्त भेटली. ना जवळपास पोचू, आता जरासं अंतर राहिलंय. हे असं आहे ना, सरळ रूट करतात आणि मुंबईत काहीतरी खड्डा येते ठेवत होता, तेव्हा गाड्या चांगलं चालतात, त्याच्याबरोबर आपल्याला पण येतो. बघा पूर्ण नदी आहे. हा असा कसा एकदम गावाकडला शूटिंग करायला कसा असतं तसा पूर्ण फील देते. बघा इकडे गाई म्हशींचं ढोरांचं चालू आहे. जो आपण गावाकडला बघतो ना शूटचा घाटावरचं, ते हे असं फील एकदम. आता पण रूटला पण मस्त दोन्ही साईडनी ऊस आणि त्याच्यामधून रस्ता आहे. बाहेर निघालो होतो तर परत मॅपने आतमध्ये आणलंय. अजून काय मॅप कुठे कुठे नेणार आहे काय माहिती. बकऱ्या आल्या, बकऱ्या. बकऱ्याने लॉक केला पूर्ण. बकऱ्या आणि मेंढ्या त्याच्यामध्ये. इकडं अजून ती पद्धत आहे डोक्यावर पदर घ्यायची. म्हणजे नवीन नवीन ठिकाणी आतमधून आलो ना आपण, या गावात कशाला येतोय, पण असं आलो ना की तो फील कळतो की प्रत्येक ठिकाणाचं काय चालू आहे काय नाही आहे. आपल्याकडलं कल्चर किती वेगळं आहे, कुठच्या कल्चर मध्ये किती फरक आहे, सगळ्याच गोष्टी. कोल्हापूरमध्ये माझ्या बरोबर तुमचंही स्वागत आहे. आता कोल्हापूर एक्सप्लोर करूया. 12:39 झालीत आणि आपण कोल्हापूरमध्ये एंटर केलंय. थोडस अंतर आहे, पोहोचून जाऊ आपण ताईच्या घरी. हा बघा इथे अॅनिमल जिम्मा थिएटर, इथे पांडू पिक्चर बघितला होता या जुन्या थिएटरला. 80 रुपये तिकिटामध्ये फक्त, पण सेट काय बघा आतमधला एक नंबर. राईट.
आता आहे ना जेवण केलं, फ्रेश झालो आणि आता चाललो शाहू पॅलेस बघण्यासाठी. नंतर आपलं अंबाबाईचं दर्शन घेऊन येतोय, थोडंसं मार्केट वगैरे फिरतोय आणि थोडीशी जराशी खरेदी आहे. आता कोल्हापूरमध्ये आल्यावर कसं एक जण सांगणार कोल्हापुरी आणा, एक जण सांगणार हे आणा ते आणा, तशी थोडीशी खरेदी आहे. या सगळ्या गोष्टी करतो. शाहू पॅलेसला पण कसं बाहेरून तुम्हाला दाखवू शकतो, माहिती येतो. आणि आधी तर आपण कोल्हापूरचा व्हिडिओ बनवलेलाच आहे, त्याच्यामध्ये आहे कव्हर केलेला, पण तरी पण बोललो ठीक आहे चला आता आलोय तर तुम्हाला दाखवतोच. त्याच्यामुळे आता पहिला शाहू पॅलेसला जातो, बाहेरून एरिया सर्व दाखवतो आणि मग आपण अंबाबाईचं दर्शन घ्यायला देवळात जाणार आहोत. आता वाड्याच्या इथे आहेत ना आपण पोहोचलोय, तुम्हाला बाहेरून दाखवतो. आतमध्ये गेल्यावर मोबाईल स्विच ऑफ होणार, त्याच्यामुळे आतमध्ये नो परमिशन. बाहेरून वाड्याचा एक लुक देतो, कारण आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, नसेल बघितलं तर आपण कोल्हापूरचा व्हिडिओ बनवला, जाऊन बघा तुम्ही. हा बघा आता इथून आतमध्ये चाललो, कारण आतमध्ये काय नो डाऊट आता मी आता ह्याच्या आधी बऱ्याच वेळा येऊन गेलोय. दादा पहिल्यांदाच आलाय, त्याच्यामुळे बोललो चला बोलू जाऊया पहिले हे बघूया, कारण कसं होतं 5:30-6ला हे बंद होतं, त्याच्यामुळे आता हे बघतोय आणि मग महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. त्याच्यामुळे आता फोन स्विच ऑफ, चला आता आतमध्ये जाऊन येतोय. तर आता आहे ना आम्ही आतमध्ये जाऊन आलो आणि प्रत्येकी मला वाटतं 40-40 रुपयाची एंट्री आहे, म्हणजे मोठ्यांसाठी 40 रुपये घेतात प्रत्येकाचे, लहानांचे 20 रुपये आहेत. तर असं काहीतरी एंट्री चार्जेस आहेत. 30. कोणते? आर्मीवाले वाचलंच ते तू? आर्मीवाल्यांनी आयडी दाखवला तर 30 रुपये. आर्मीवाल्यांचा आयडी बघितला तर 30 रुपये, असं काहीतरी चार्जेस आहेत पूर्ण. आता काय करतोय, आता आलं पूर्ण बघून, आता देवीच्या देवळात जातोय. देवीच्या देवळात गाडी ठेवून रिक्षाने जातोय, कारण काय होतं त्या पार्किंगला प्रॉपर जागा भेटत नाही. मागच्या वेळी पण गाडी पोलिसांनी उचलली, परत सोडवायला जायला 100 रुपयाच्या खर्चासाठी, म्हणजे 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला असं झालं. 500 रुपये फक्त लागत होते. नाही 500 रुपये काय 100 रुपयाचं काम होतं, पण त्यासाठी 600 रुपये गेले उगाच. त्याच्यामुळे आता इथून घरी जातोय, गाडी ठेवतोय आणि मग देवळात जातोय. आता तिकडे देवळात जायच्या आधी अजून एक तोंडाचा चव आली, त्याच्यामुळे हे बघा इथे आलोय. हा एकदम आवडता विषय, त्याच्यामुळे आता पहिले ह्याची टेस्ट करतोय आणि मग पुढे जाणार आहोत. आणि बोललो चल बोलो खाऊया बोलो, तर उद्या परत आपल्याला निघायचं आहे आपल्या प्रवासासाठी, त्याच्यामुळे आता इकडे आलो. सुरुवात केली खायची, ही जरा स्टोरी तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटेल, हायलाईटला सेव्ह होईल कोल्हापूरच्या. आता आहे ना रिक्षातून दौरा होत आहे देवीच्या दर्शनाला, कारण काय जरा मागची खाली गाडी घेऊन गेलो तर पार्किंगला प्रॉपर भेटलं नाही, गाडी उचलून आणले आणि घेतले 700 रुपये. त्याच्यामुळं हे बेस्ट आहे, 100 रुपये जाऊ दे, काय फरक पडत नाही. आरामात जातोय, सगळं सामान खरेदी करून दर्शन घेऊन येतोय. त्याच्यामुळे जातो तिथं थोडंसं बाहेर तुम्हाला दाखवतो काय काय खरेदी करतोय. देवीचं देऊळ दाखवतो बाहेरून, तिथे पण आतमध्ये परमिशन नाही भेटणार, पण आतमध्ये मी शूट करू शकत. सेम सगळीकडली कंडिशन सेमच आहे, जेवढं शक्य होईल तेवढं दाखवतो. मग या व्हिडिओला आपण एंड करतो. आता काय झालंय, आतमध्ये आहे ना समोर लाईन खूप आहे, त्याच्यामुळे लाईनीत थांबत नाही होत. मुखदर्शन घेतोय आणि मुखदर्शन घेऊन परत पाठी येतोय, कारण अजून बाकी ठिकाणी पण जेवढं जमेल तेवढं फिरून घेतो ना, कारण आता उद्या परत सकाळी निघायचं, त्याच्यामुळे मुखदर्शन घेतोय इथून आणि निघतोय. तर आता महालक्ष्मी मंदिरात गेलो, नंतर आपला वाडा बघितला, थोडं तुम्हाला दाखवलं. बरं थोडीशी खरेदी होती ती पण केली, कारण नाही बोललेलं खरेदी करणार, पण आपला कसं होतं की ते ठरवलं नाही करायची तरी खरेदी काय थांबत नाही. त्याच्यामुळे बापांना हवं होतं, त्यांना व्हिडिओ कॉल केला, दाखवलं हे पाहिजे, ठीक आहे घेतलंय 1-2 गोष्टी. आता उद्या आपण इथून कोल्हापूरून निघणार, डायरेक्ट आपण घरी जाणार आहोत. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि हो व्हिडिओ एंड करण्याच्या सांगतो की आपला पूर्ण जो ओव्हरऑल सगळा बजेट आहे त्याचा व्हिडिओ करणार आहे. आता उद्याचा एक व्हिडिओ होईल, त्याच्यानंतरचा आपला टोटल बजेटचा व्हिडिओ येईल, त्याच्यामुळे तो व्हिडिओ पण बघा, जेणेकरून जो आपण रूट कव्हर केलाय तो रूट जर तुम्ही कव्हर करणार असाल
तर तुम्हाला कळेल की कुठे कुठे स्टे आहे आणि किती तुम्हाला बजेट लागतोय, सगळंच खाण्यापिण्यापासून. आणि कसं होतं, आम्ही काही खर्च केला असेल ते आमच्या पद्धतीने केलाय. तुम्ही कमीही करू शकता किंवा आमच्यापेक्षा जास्तही करू शकता, ते तुमच्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे मी माझा बजेट देईन किती आम्ही संपवले, काय केलं, त्याच्यावरती काय खर्च केला तर तो तुमचा स्वतःचा खर्च असेल आणि तो त्याप्रमाणे तुमचा बजेट होईल. तर चला, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉग मध्ये. आतासाठी बाय.